गोव्यामध्ये निपाहचा एक संशयित रुग्ण आढळल्याची माहिती पुढे येते। केरळवरनं हा रुग्ण रेल्वे मार्गे गोव्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती गोवा मेडिकल कॉलेजात विशेष देखरेखीखाली उपचार केले जात आहेत। देवेंद्र वालावलकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, या रुग्णाबद्दल काय अधिक माहिती मिळतेय? हा रुग्ण आलेला आहे तो केरळमधून मार्गाने गोव्यात आला होता। सुरुवातीला ज्यावेळी त्याला संशय आला त्यावेळी त्याने मडगाव मधल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार झाला। तिथनं अधिक उपचाराची गरज निर्माण झाल्यामुळे त्याला गोमेकॉमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे। गोवा हे पर्यटक राज्य असल्यामुळे सुरुवातीपासूनच सावधगिरीचा खबरदारी घेतली जात होती। आरोग्य मंत्र्यांनी आरोग्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती बनवलेली आहे, ज्याच्यात अशा प्रकारचा जर रुग्ण आढळला तर त्याच्यावर काय करता येईल या संदर्भात सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारनेही गोवा आणि गोव्याच्या प्रदेशाला सतर्कतेचा इशारा दिलेला असल्यामुळे सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे आणि त्या पद्धतीनेच जे कोण रुग्ण आढळतील त्यांच्यावर यापुढचे उपचार केले जाणार आहेत। जो रुग्ण आढळलेला आहे त्याची ओळख अजून स्पष्ट झालेली नाही आहे, ओळख गुप्त ठेवण्यात आलेली आहे, पण त्याच्यावर उपचार सुरू असून येत्या दिवसभरात अधिक त्याचा तपशील समजू शकेल।